या दोन वस्तू संपूर्ण 2026 वर्षभर गुपचूप आपल्या खिशात ठेवा. 7 जन्मांची गरिबी दूर होईल. पैसे मोजता मोजता थकून जाल. मित्रांनो, 2026 संपूर्ण वर्षभर या दोन वस्तू तुमच्या खिशात ठेवा. तुमची 7 जन्मांची गरिबी कायमची दूर होईल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही तडफड करत आहात ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल. मग ती कोट्यवधींची संपत्ती असो, एखाद्या स्त्रीचे प्रेम असो, बंगला असो किंवा गाडी असो, सगळे काही तुमचे होईल. फक्त तुम्हाला 2026 पूर्ण वर्ष या दोन गोष्टी खिशात ठेवायच्या आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच माता लक्ष्मी आणि कुबेर देवांचा असा आशीर्वाद तुम्हाला मिळेल की जिथे जिथे तुम्ही पाऊल ठेवाल, ज्या कामाला हात लावाल तिथे धनदौलतीचा वर्षाव होईल. इतका पैसा येईल की तुम्हालाच कळणार नाही हे सगळे कसे सांभाळायचे. जर तुमचे लग्न होत नसेल तर लग्न होईल. मनासारखे प्रेम मिळेल. संपूर्ण जग तुमच्या पायाशी असेल. कर्जाची समस्या असेल तर सगळे कर्ज फिटेल. संतान नसेल तर संतान प्राप्ती होईल. कारण मित्रांनो, या दोन गोष्टी साध्या नाहीत. या दोन गोष्टींमध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर देवांची शक्ती सामावलेली आहे. ब्रह्मांडातील सर्व देवी देवतांची ऊर्जा या गोष्टींमध्ये आहे. आणि जो कोणी या दोन गोष्टी आपल्या खिशात ठेवतो त्याच्या आयुष्यात तो जसे विचार करतो तसेच घडू लागते. मित्रांनो, नवीन वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. तुम्हालाही नवीन वर्षाकडून खूप अपेक्षा असतील की या वर्षी मी आयुष्यातील सर्व दुःखांपासून दूर जाईन, पैसा कमावेन, माझे छंद पूर्ण करेन, कर्जमुक्त होईन, स्वतःचे घर बांधेन, नवीन गाडी घेईन. प्रत्येकाने काही ना काही नवीन स्वप्ने पाहिली असतील. पण मित्रांनो, आपण जे विचार करतो ते प्रत्येक वेळी घडतेच असे नाही. मात्र जर तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या दोन गोष्टी खिशात ठेवल्या तर विश्वास ठेवा, तुम्ही जे कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुम्हाला मिळेल. मित्रांनो, 2026 हे काही साधे वर्ष नाही. हे ते वर्ष आहे ज्यात ग्रहांची चाल माणसाच्या नशिबाला जबरदस्तपणे उजवेल. या वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही या दोन गोष्टी खिशात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यातील सगळे कर्ज हळूहळू संपायला लागेल. शत्रू आपोआप दूर जातील. तंत्रमंत्र, टोणाटोटका काहीही असो ते निष्फळ ठरेल. लपलेले गद्दार असतील तर तेही उघड होतील. स्त्रीचे खरे प्रेम मिळेल. प्रेमविवाह करायचा असेल तर तोही होईल. संतान सुखाचा मार्ग खुलेल. तुमच्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आणि मनाला शांती मिळेल, ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे आसुसलेले आहात. पहा, गरिबी कधीही पैशांमुळे येत नाही. गरिबी येते ती ऊर्जेच्या कमतरतेमुळे. जेव्हा आपल्या घराची ऊर्जा कमी होते किंवा अपवित्र होते आणि आपली स्वतःची ऊर्जा नकारात्मक होते, तेव्हा आपल्या हातातून लक्ष्मी निघून जाते. आपल्या घरातून ही लक्ष्मी निघून जाते आणि मग घरात हळूहळू धनदौलतीची टंचाई निर्माण होते. दारिद्र्य येते, कंगाली येते. पण दुसरीकडे जर आपली ऊर्जा सकारात्मक, पवित्र आणि तीव्र असेल आणि आपल्या घराची ऊर्जा उंचावलेली असेल तर रस्त्यावर बसलेला माणूसही राजा बनतो. आपला धर्म आणि आपली शास्त्रे सांगतात की जिथे गोंधळ असतो तिथे लक्ष्मी राहत नाही. लक्ष्मी तिथेच वास करते जिथे शुद्ध भावना असतात. आणि अशा दोन गोष्टी असतात. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत हे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, 2026 मध्ये शनी असो, राहू असो किंवा गुरु असो, हे 3 ग्रह सर्वात प्रभावी आहेत आणि हेच 3 ग्रह तुमचे आयुष्य घडवणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासूनच या तिन्ही ग्रहांची नजर थेट तुमच्यावर असेल. हे ग्रह तुमची परीक्षा देखील घेतील, तुमच्याकडून काही गोष्टी काढूनही घेतील आणि तुम्हाला खूप काही देतील सुद्धा. धन देतील,
सुख देतील, संपत्ती देतील, प्रेम देतील आणि काही गोष्टी घेतीलही. आणि आज मी सांगणार असलेल्या त्या 2 गोष्टी जर तुम्ही खिशात ठेवल्या तर शनी असो, राहू असो किंवा गुरु असो, तुमचे नवग्रह मजबूत होतील. मित्रांनो, तुम्हाला ग्रहशांतीही मिळेल. मागच्या वर्षी मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या होत्या आणि अनेक लोकांनी वर्षाच्या सुरुवातीलाच त्या गोष्टी खिशात ठेवल्या. काही महिन्यातच अनेकांच्या आयुष्यात चमत्कार घडले. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नव्हते त्यांनी स्वतःचे घर बांधले. कोणी कर्जमुक्त झाले, कोणी ऐश्वर्यशाली आयुष्य जगू लागले, तर कुणाकडे मोठमोठ्या गाड्या आल्या, कोणी रस्त्यावरून थेट बंगल्यापर्यंत पोहोचला. मित्रांनो, हे मी नाही सांगत आहे, हे लोक स्वतः कमेंटमध्ये सांगतात की गुरुजी, तुम्ही सांगितलेल्या उपायाचा इतका जबरदस्त परिणाम झाला आहे, म्हणून आता पुन्हा नवीन वर्ष येत आहे. तर लोक म्हणतात, गुरुजी आता पुन्हा सांगा की यावेळी पर्समध्ये काय ठेवायचे. म्हणून मित्रांनो, आज मी पुन्हा त्या 2 गोष्टींबद्दल सांगणार आहे. त्या 2 गोष्टी सर्वात वेगळ्या, सर्वात गुप्त आणि सर्वात चमत्कारिक आहेत. आणि जेव्हा या 2 गोष्टी तुम्ही खिशात ठेवाल, तेव्हा विश्वास ठेवा, ब्रह्मांडातील सर्व ऊर्जा तुमचे आयुष्य स्वर्ग बनवण्यासाठी कार्यरत होती. ब्रह्मांडातील प्रत्येक ऊर्जा तुमच्या आयुष्यातील दुःख, त्रास आणि प्रत्येक संकट दूर करण्यासाठी लागेल. मला माहिती आहे की तुमच्या आयुष्यात खूप दुःख चालू आहे, अनेक अडचणी आहेत, पैशांची कमतरता आहे, डोक्यात इतकी चिंता आणि ताण आहे की रात्री झोप लागत नाही. मागील वर्षी जे ठरवले होते ते तर झालेच नाही, उलट अजून वाईट घडले. आनंद आला पण टिकला नाही, पैसा आला पण थांबला नाही, हात रिकामेच राहिले. पैसा आला पण साठला नाही, इकडे तिकडे खर्च झाला. पण आता या वर्षी असे होऊ नये. या वर्षी जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी खिशात ठेवाल, तेव्हा पैसा येईल आणि कायम तुमच्याकडे टिकेल. तसेच मित्रांनो, जे काम हाती घ्याल ते पूर्ण होईल. प्रत्येक ठिकाणी प्रगती होईल. शत्रूंपासून सुटका मिळेल. कोणाची वाईट नजर लागेल, कोणी तंत्रमंत्र करेल याची भीती उरणार नाही. जे जळणारे आहेत, जे तुमची निंदा करतात, तेच तुमच्या पायाशी असतील. मित्रांनो, संपूर्ण जग तुमच्या पायाखाली असेल. तर शेवटी त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत? या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देत आहे. पहिल्या गोष्टीकडे जाण्याआधी व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करा. ही खूप महत्त्वाची माहिती आहे, वारंवार मिळत नाही, म्हणून कृपया व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, संपूर्ण वर्षातील सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी मी सांगत आहे, म्हणून व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून श्रद्धेने 3 वेळा जय माता दी लिहा. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. मित्रांनो, माता राणीचा आशीर्वाद मिळेल आणि जय बागेश्वर धाम सरकार हेही नक्की लिहा. चला मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया. पहिली गोष्ट आहे विवाहासाठी. होय, ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे किंवा ज्यांचे लग्न होत नाही, ज्यांना मनासारखा जीवनसाथी हवा आहे, त्यांना नक्कीच मनासारखा जोडीदार मिळेल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर समोरची व्यक्तीही तुमच्यावर प्रेम करू लागेल. लग्नात अडथळे येत असतील तर ते दूर होतील आणि असा जीवनसाथी मिळेल जो 7 जन्मांपर्यंत तुमचा साथ देईल आणि तुमच्या कुटुंबालाही साथ देईल. आणि हा उपाय केल्याने जर तुम्ही आधीच विवाहित असाल तरी तुमच्या वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होतील आणि संसार मधुर बनेल. तुमचा जोडीदार तुमचे प्रत्येक शब्द ऐकेल. हा अतिशय उत्तम उपाय आहे. विवाहाचे सुख हवे असेल किंवा वैवाहिक आयुष्याशी संबंधित कोणतेही सुख हवे असेल, ते तुम्हाला मिळेल. उपाय काय आहे? लक्ष देऊन ऐका. जेव्हा आपला शुक्र ग्रह कमजोर असतो,
तेव्हा लग्नात उशीर होतो आणि प्रेम टिकत नाही. नाते तयार होऊन तुटते. लोक म्हणतात, आम्ही चांगले आहोत, शिकलेले आहोत, कमावतो, तरीही लग्न का होत नाही. नाते येते पण तुटते, प्रेम असते पण लग्नापर्यंत पोहोचत नाही. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की विवाह फक्त माणसाशी होत नाही, तो वेळेच्या चक्राशी होतो. आणि त्या वेळेला जर शुक्र ग्रह कमजोर असेल तर आयुष्य कितीही चांगले असले, आकर्षण असले, पैसा असला तरीही लग्न होत नाही. समाज, कुटुंब किंवा परिस्थिती आड येते आणि माणूस अस्वस्थ होतो, आत्मविश्वास कमी होतो. म्हणून हा उपाय फक्त लग्नासाठी नाही, तर व्यक्तीची ऊर्जा विवाहयोग्य बनवण्यासाठी आहे. आणि जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी खिशात ठेवाल, तेव्हा तुमची ऊर्जा इतकी सकारात्मक होईल की लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील. सगळे तुमच्यावर प्रेम करू लागतील. तुमच्यात आकर्षण वाढेल. लग्न करायचे असेल तर लग्न होईल, प्रेमविवाहही होईल, सर्व अडथळे दूर होतील. काय करायचे आहे? एक पांढरी कवडी घ्यायची आहे. ती पूर्ण तुटलेली असली पाहिजे. पांढरी कवडी साधी नसते. तिचा संबंध शुक्र ग्रहाशी आणि समुद्र तत्वाशी आहे. त्यात स्त्री ऊर्जा असते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जिथे कवडी असते तिथे आकर्षण असते आणि जिथे आकर्षण असते तिथे नाते टिकते. त्या कवडीवर थोडेसे चंदन लावायचे आणि थोडासा इत्र शिंपडायचा. यामुळे तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल आणि लगेच सक्रिय होईल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सकाळी अंघोळ करून मन शांत ठेवायचे. ती पांढरी कवडी हातात घ्यायची आणि मनात म्हणायचे की विवाहातील सर्व अडथळे दूर होऊ दे. बालाजी महाराज दूर करो. मग ती कवडी पर्समध्ये ठेवायची. आधी पर्स स्वच्छ करायचा आणि त्यावर थोडे गंगाजल शिंपडायचे, मग कवडी ठेवायची. काही दिवसांतच लग्नाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि विवाह निश्चित होईल. लवकरच चांगला जीवनसाथी मिळेल. पुढची गोष्ट आहे कर्जमुक्तीसाठी. त्यानंतर धनप्राप्तीसाठीची गोष्ट आहे. अपार धनसंपत्ती हवी असेल, कोट्यवधींचा पैसा हवा असेल, कमी मेहनतीत जास्त पैसा कमवायचा असेल, मोठे उद्योग, कारखाने, जमीन जायदाद हवी असेल, तर ती तिसऱ्या क्रमांकाची गोष्ट आहे, जी खिशात ठेवायची. चौथ्या क्रमांकावर आहे आजारमुक्तीसाठीची गोष्ट. गंभीर आजार असो, कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, किडनी, हृदयाचा आजार किंवा कोणताही रोग असो, जर आजारातून मुक्ती हवी असेल आणि कायम निरोगी राहायचे असेल तर चौथ्या क्रमांकाची गोष्ट खिशात ठेवा. गंभीर आजारही दूर होतील. पाचव्या क्रमांकावर आहे सर्व प्राप्तीसाठीची गोष्ट, म्हणजे एकच गोष्ट खिशात ठेवा आणि सर्व अडचणी दूर होतील. सर्व काही मिळू लागावे, आयुष्यात शांती असावी, मन शांत असावे, घरपरिवारात सुखशांती नांदावी, धनदौलत इतकी असावी की सर्व काही उत्तम चालावे. म्हणून पाचव्या क्रमांकाची गोष्ट मी एकामागोमाग एक सांगणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व उपाय सांगणार आहे. मित्रांनो, 2026 मधील ही सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची व्हिडिओ आहे. त्यामुळे लक्ष देऊन माझ्यासोबत राहा. एका गोष्टीतही चूक झाली तर संपूर्ण आयुष्य बिघडू शकते. येणारे नवीन वर्ष आता तुम्हाला पुन्हा संधी देणार नाही. आधीही तुम्ही अनेक चुका केल्या आहेत आणि आता चुकांची जागा उरलेली नाही. वर्षामागून वर्षे जात आहेत आणि वेळ जात नाहीये, तुमचे आयुष्य जात आहे. जे काही तुम्ही या वर्षी करणार आहात ते तुम्ही 5 वर्षांपूर्वीही करू शकला असता, जर त्यावेळी तुम्ही माझ्यासोबत जोडले असते किंवा माझे ऐकले असते. पण ठीक आहे, जे झाले ते झाले. आता वेळ वाया घालवू नका आणि माझी प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐका. आता मित्रांनो, कर्जमुक्तीचा उपाय आहे. लक्ष देऊन ऐका.
कर्ज कधीही अचानक येत नाही. मेहनत करूनही पैसा टिकत नाही तेव्हा कर्ज येते. पुन्हा पुन्हा उधार घ्यावी लागते. पैसा येतो पण कुठल्या ना कुठल्या कारणाने निघून जातो. माणूस आतून भीती आणि चिंतेत जगू लागतो. कर्ज घ्यावी लागतात. ग्वाले त्रास देतात, सावकार त्रास देतात. हे सगळे का होते? कधी विचार केला आहे का? शास्त्र आणि धर्म सांगतात की कर्ज हा शनिदेवाचा विषय आहे आणि कर्जमुक्ती गुरुच्या कृपेने होते. कर्ज शनीमुळे येते आणि कर्जातून मुक्ती गुरुच्या कृपेने मिळते. जेव्हा शनी कठोर होतो आणि गुरु कमजोर पडतो तेव्हा माणूस जबाबदाऱ्या उचलतो पण त्यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून कर्जमुक्तीचा उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर कर्ज वाढत जाऊन माणसालाच बुडवते. हा उपाय फक्त पैसे परत करण्यासाठी नाही, तर शनीला शांत आणि गुरुला सक्रिय करण्यासाठी आहे. उपाय काय आहे? लक्ष देऊन ऐका. तुम्हाला तांब्याचा एक छोटासा सिक्का घ्यायचा आहे. होय, तांब्याचा छोटा सिक्का. त्या तांब्याच्या सिक्क्यासोबत हळदीची एक छोटी गाठ घ्यायची आहे. तांब्यात पृथ्वी तत्व असते, जे आपल्या कर्मांची शुद्धी करते आणि कर्जाचा कटाव करते. हळद ही गुरुची शक्ती आहे, जी माणसाला कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. वर्षाच्या सुरुवातीलाच संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम शनी मंदिरात जा. तिथे तो तांब्याचा सिक्का शनिदेवांना अर्पण करा, म्हणजे तो सिक्का थोडा वेळ शनिदेवांसमोर ठेवा. त्यानंतर शनिदेवांना कर्जमुक्तीची प्रार्थना करा. मग तोच तांब्याचा सिक्का परत घरी आणा. त्याच्यासोबत हळदीची छोटी गाठ घ्या. हा तांब्याचा सिक्का आणि हळदीची गाठ दोन्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा. कापडात बांधून किंवा झिप असलेल्या छोट्या पिशवीत ठेवा आणि नेहमी जवळ ठेवा. यामुळे लवकरच तुमचे कर्ज उतरू लागेल. शनिदेव अशी कृपा करतील की कर्जातून तुम्ही बाहेर पडाल. कुठल्या ना कुठल्या प्रकारे असे योग जुळतील की तुम्ही कायमचे कर्जमुक्त व्हाल. बंद झालेले सर्व मार्ग उघडतील. शनीची कृपा झाली की माणसाला कळतही नाही की पैसा कुठून येतोय, मी अडचणीतून कसा बाहेर पडतोय. शनीची कृपा अशीच असते. आणि जेव्हा शनी किंवा राहू परीक्षा घेतात तेव्हाही एकामागोमाग एक संकटे येतात. म्हणून ही गोष्ट खिशात ठेवा आणि कर्जमुक्त व्हा. आणि लक्षात ठेवा, दर शनिवारी कुत्र्यांना बिस्किटे घालणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे तुमचे कर्म संतुलित होतील आणि कर्ज लवकर उतरेल. पण मेहनत तर सगळेच करतात. अनेक लोक मेहनत करतात तरीही उंचपद, मानमरातब मिळत नाही. स्वप्ने अपुरी राहतात. गाडी, बंगला, वैभव फक्त स्वप्नच राहते. आज आपण पाहतो की शेजारी, नातेवाईक सगळेच आपल्या आयुष्यात प्रगती करत आहेत. कधी काही मिळवत आहेत. त्यांचे आयुष्य ऐश्वर्याने चालते, कारण त्यांच्याकडे इतका पैसा असतो की त्यांची आणि त्यांच्या मुलांची, कुटुंबाची सर्व स्वप्ने सहज पूर्ण होतात. पण आपल्या आयुष्यात मात्र पैशांची कमतरता असते आणि पैशांची कमतरता असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात मनावर ताबा ठेवावा लागतो. मुलांनाही आपल्याला मन मारून राहायला सांगावे लागते. कुटुंबालाही इच्छा दाबून ठेवायला सांगावे लागते आणि स्वतःलाही प्रत्येक गोष्टीत संयम ठेवावा लागतो. पण असे का होते? कारण चंद्र ग्रह कमजोर असतो, लक्ष्मी अस्थिर असते आणि घराच्या ऊर्जेमध्ये दोष असतात. जेव्हा आपल्या घराची ऊर्जा दूषित होते आणि आपली स्वतःची ऊर्जा नकारात्मक होते, तेव्हा लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही, आपल्याकडे धन येत नाही. पण काही लोक असे असतात की कमी मेहनतीतही प्रचंड धनसंपत्ती मिळवतात. ते फारसे काही करत नाहीत, तरीही त्यांच्या आयुष्यात पैसा धोकादायक वेगाने येतो. पाण्यासारखा पैसा वाहत असतो. असे का होते? काय फक्त त्यांच्याच आयुष्यात माता लक्ष्मी असते का? तसे नाही. त्यांच्या जवळ चांगली ऊर्जा असते,
त्यांच्या घरात चांगली ऊर्जा असते आणि तीच गोष्ट तुमच्याकडे नसते. म्हणून मित्रांनो, हा जो उपाय आहे तो पूर्वीच्या काळात राजे महाराजे, सम्राट आणि मोठे व्यापारी करत असत. आजही मोठे व्यापारी, श्रीमंत लोक वर्षाच्या सुरुवातीलाच हा उपाय करतात आणि मग संपूर्ण वर्षभर प्रचंड धन कमावतात. जर तुम्हीही हा उपाय केला तर विश्वास ठेवा, या वर्षी मोठे बंगले, मोठ्या संपत्ती, गाड्या, सर्व काही तुम्हाला मिळेल. धनाचे योग इतके जबरदस्त तयार होतील की तुम्हालाच समजणार नाही पैसा कुठून येतो आहे. इतका पैसा येईल की पैशातूनच पैसा निर्माण होईल. संपत्तीतून संपत्ती वाढू लागेल. जिथे जिथे तुम्ही हात लावाल तिथे तिथे माता लक्ष्मी उत्पन्न होऊ लागेल. काय करायचे आहे ते लक्ष देऊन ऐका. या उपायाने लक्ष्मी, कुबेर, चंद्र आणि शुक्र हे चारही एकाच वेळी सक्रिय होतील. तुमची ऊर्जा शुद्ध होईल. सर्वप्रथम घर शुद्ध करायचे आहे आणि स्वतःची ऊर्जा शुद्ध करायची आहे. ते कसे करायचे ते मी सांगते. घरात गंगाजल शिंपडायचे, नीट स्वच्छता करायची आणि स्वतःलाही शिस्तबद्ध ठेवायचे. एक छोटा पिवळा कपडा घ्यायचा. त्या पिवळ्या कपड्यात चांदीचा एक छोटा सिक्का ठेवायचा. जर बजेट नसेल, पैशांची अडचण असेल तर घरात असलेली कोणतीही चांदीची वस्तू, चांदीची अंगठी किंवा दागिना स्वच्छ करून, धुवून, गंगाजल घालून वापरू शकता. किंवा बाजारातून चांदीची छोटी नवीन वस्तू आणू शकता. ती पिवळ्या कपड्यात ठेवा. पुढची गोष्ट म्हणजे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची. त्यानंतर केशर घ्यायचे. केशराचे 2 ते 3 तंतू घ्या. या तिन्ही गोष्टी पिवळ्या कपड्यावर ठेवा. चांदी का? कारण चांदी हे माता लक्ष्मीचे रूप आहे आणि माता लक्ष्मीला चांदी अतिशय प्रिय आहे. चांदीमुळे शुक्र ग्रह मजबूत होतो आणि लक्ष्मी तुमच्या घरात तसेच तुमच्याकडे स्थिर राहते. चांदीमुळे धन टिकते आणि वाढते. मोठ्या संधी मिळतात, मोठ्या लोकांशी संबंध जुळतात आणि कमी मेहनतीत पैसा येतो. पिवळी मोहरी नकारात्मकता दूर करते, घराची आणि तुमची ऊर्जा शुद्ध करते. केशर गुरु ग्रहाला सक्रिय करते, त्यामुळे लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर होते. अचानक धन येऊ लागते, अडलेला पैसा मिळतो आणि भाग्य उघडण्यास मदत होते. आता या सर्वांची एक छोटी पोटळी बांधा आणि त्या पोटळीवर लाल धागा किंवा कलावा बांधा. यामुळे धनावर लागलेली वाईट नजर दूर होते. लपलेले शत्रू नजर लावू शकत नाहीत आणि घरातील लक्ष्मी सुरक्षित राहते. हा उपाय केल्याने धन येईल, धन टिकेल, धन सुरक्षित राहील आणि भरपूर येईल. इतके येईल की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. एकेकाळी जेव्हा खाण्यासाठीही अडचण होती, तेथे आता पैसा सांभाळता येत नाही. नातेवाईकही विचारात पडतील की हा माणूस असे काय करत आहे की इतका पैसा येतो आहे. हा उपाय इतका चमत्कारिक आहे. मी कोणतेही दावे करत नाही, फक्त धर्म आणि शास्त्रांनुसार प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या गोष्टी सांगतो. या गोष्टी 100% परिणाम देतात. तुम्ही केलात तर तुम्हालाही परिणाम मिळेल. कमी मेहनत, जास्त उत्पन्न, जास्त संपत्ती, सगळे काही हुशारीने घडू लागेल. आता मित्रांनो, आजारातून मुक्तीसाठीचा उपाय मी सांगणार आहे. हे सर्व उपाय वर्षाच्या सुरुवातीलाच करा. जेव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हाच उपाय करा आणि वर्ष सुरू होताच या गोष्टी खिशात ठेवा. संपूर्ण वर्ष त्या काढू नका. पर्समध्ये ठेवा, खिशात ठेवा, ताबीज बनवून गळ्यात घाला किंवा हातात बांधा, कुठेही ठेवा, पण त्या गोष्टी तुमच्या शरीराशी जोडलेल्या ठेवा. फक्त एवढेच लक्षात ठेवा की या गोष्टी नेहमी तुमच्याजवळ असल्या पाहिजे. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, या गोष्टींबद्दल कोणालाही सांगायचे नाही. पत्नी असेल तरी तिला सांगायचे नाही, मुले असतील तरी त्यांनाही नाही, आईवडिलांनाही नाही. मित्र, नातेवाईक, शेजारी तर दूरच.
कुणालाही काहीही सांगायचे नाही. फक्त मन स्वच्छ असावे आणि उपाय गुप्तपणे करायचे आहेत. आता आजाराबद्दल सांगते. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला गंभीर आजार असेल आणि तो बरा होत नसेल तर हा उपाय करा. काहीच दिवसात आजार कमी होऊ लागेल आणि शरीर निरोगी होईल. आणि जर तुम्हाला भविष्यात कोणताही आजार होऊ नये असे वाटत असेल तरी सुद्धा हा उपाय करू शकता. यामुळे भविष्यात मोठा आजार लागणार नाही. पहा, माणूस आजारी पडला की पैसा वेगाने खर्च होतो, घराची ऊर्जा नष्ट होते आणि संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या थकून जाते. पैशाने असो किंवा मनाने माणूस प्रत्येक बाजूने त्रस्त होतो. म्हणून आजार कुणालाही लागू नये, शत्रूलाही नाही, असेच मी म्हणतो. म्हणून हा एक गुप्त उपाय सांगत आहे. काय करायचे ते नीट ऐका. थेट त्या वस्तूकडे येतो. ती वस्तू म्हणजे तुळशीची सुकलेली मुळे. होय, तुमच्या घरात किंवा आसपास तुळशीचे रोप असेल तर त्याची मुळे घ्यायची आहेत. ती थोडा वेळ उन्हात ठेवायची जेणेकरून थोडी सुकतील. ही अतिशय शक्तिशाली गोष्ट आहे. तुळशीचा थेट संबंध निरोगी शरीराशी असतो. शरीराची जीवन ऊर्जा मजबूत करण्यासाठी ती फार प्रभावी आहे. वारंवार आजारी पडणाऱ्यांसाठी आणि दीर्घ आजारात मानसिक शांततेसाठीही ती उपयुक्त आहे. ही मुळे पिवळ्या किंवा पांढऱ्या कपड्यात बांधायची आहेत. त्याआधी ती स्वच्छ धुवून घ्या. गंगाजल असेल तर त्याने धुवा, नसेल तर स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर ती मुळे हातात घ्या आणि आपल्या कुलदेवता व पितृदेवतांचे स्मरण करा. मनात संकल्प करा, हे माझ्या कुलदेवता, पितृदेवता, मला सदैव आजारांपासून दूर ठेवा किंवा माझ्या या गंभीर आजारातून मला मुक्त करा. त्यानंतर ती तुळशीची मुळे खिशात ठेवा, गळ्यात घाला किंवा हातात धारण करा. तुळशीच्या मुळांमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि आपल्या धर्मात तुळशीचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. आरोग्य देवतांचे आशीर्वाद यात सामावलेले असतात. म्हणून हा उपाय नक्की करा. आता मी शेवटच्या गोष्टीकडे येत आहे. ही गोष्ट जर खिशात ठेवली तर संपूर्ण 2026 वर्षभर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख मिळेल. धनदौलत, कर्जमुक्ती, संतान प्राप्ती, विवाहातील अडथळे दूर होणे, सगळ्याच बाबतीत फरक दिसेल. पूर्ण वर्ष चिंता आणि तणावमुक्त जाईल. मानसिक शांती, पैसा, कर्जमुक्ती, विवाहसुख, संतान सुख सगळे मिळेल आणि 2026 पूर्णपणे शांततेत जाईल. मित्रांनो, एक अशी वस्तू आहे जी सर्वांवर काम करते आणि ती म्हणजे पंचमुखी रुद्राक्षक होय. पंचमुखी रुद्राक्षक ही कोणतीही साधी गोष्ट नाही. काही जणांनी ती आधीच गळ्यात घातलेली असेल, पण हा उपाय वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. पंचमुखी रुद्राक्षामध्ये 5 तत्वे असतात: पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. 5 इंद्रियांचे संतुलन होते आणि ग्रहांचे संतुलनही साधले जाते. शास्त्र सांगते की ज्याच्याकडे पंचमुखी रुद्राक्ष असतो त्याच्याकडे चिंता टिकत नाही. मानसिक शांती मिळते, भीती, अस्वस्थता, ताण दूर होतो, झोप सुधारते, निर्णय क्षमता वाढते, आत्मविश्वास वाढतो, चुकीचा खर्च थांबतो, पैसा टिकू लागतो आणि योग्य संधी मिळतात. शनीचा त्रास कमी होतो, त्यामुळे कर्जमुक्ती मिळते. जबाबदाऱ्या हलक्या वाटू लागतात आणि विवाहसुख तसेच संतान सुखही मिळते. हे रुद्राक्ष काळ्या किंवा लाल धाग्यात बांधा आणि थेट पर्समध्ये किंवा खिशात ठेवा. कुणालाही दाखवायचे नाही. पाण्यात भिजवायचे नाही. कोणताही मंत्र किंवा पूजा आवश्यक नाही. फक्त श्रद्धा पुरेशी आहे. एक कठोर नियम आहे. जर तुम्ही नशा करत असाल तर त्यावेळी या गोष्टी स्वतःपासून दूर ठेवा. नशा उतरल्यावर आंघोळ करून पुन्हा या गोष्टी जवळ ठेवा. श्मशान, कब्रस्तान किंवा नकारात्मक ठिकाणी जात असाल तर या गोष्टी तिथे घेऊन जाऊ नका.
परत आल्यावर आंघोळ करून पुन्हा जवळ ठेवा. मित्रांनो, 2026 साठी खिशात ठेवायच्या सर्व गोष्टी मी सांगितल्या आहेत. तुमच्या समस्येनुसार तुम्ही या गोष्टी खिशात ठेवू शकता. कोणतेही कठोर नियम नाहीत. या सर्व गोष्टी शास्त्र आणि धर्माच्या आधारावर सांगितलेल्या आहेत आणि या अत्यंत प्रभावी असून 100% परिणाम देतात. काही दिवसांतच फरक जाणवेल. संपूर्ण वर्ष या गोष्टी खिशातच ठेवा. जितका काळ या गोष्टी जवळ ठेवाल तितकी तुमच्या आयुष्यातील ऊर्जा उत्तम राहील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही प्रश्न असतील, काही अडचण असेल किंवा एखादा उपाय समजला नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आत्तासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.